राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 3 दिवसांचा कालावधी उरलेला असतानाच महाविकास आघाडीतला अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आलाय। कारण राहुरी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किंवा त्या जागेवरती महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी दावा ठोकलाय। इतकंच नाही तर शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुरीमधून उमेदवारी अर्ज सुद्धा खरेदी केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट काय करणार, कारण मागच्या वेळेला इथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडून आलेले होते। 2024 मध्ये त्यांचा पराभव झालेला होता, तर त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज खरेदी केलेले आहेत। परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज हे अपक्ष म्हणून खरेदी केलेले आहेत, राष्ट्रवादी पक्षाकडून केलेले नाहीत। त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट ही निवडणूक लढणार का, काँग्रेसच्या वाट्याला ही जागा जाणार का, आणि त्याचबरोबर संजय राऊतांनी सुद्धा या जागेवरती ठाकरे गटाच्या उमेदवार उतरवण्याची एक प्रकारे इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, महाविकास आघाडीमध्ये हा संघर्ष का सुरू झालाय, कुठल्या नेत्यांनी कुठल्या पक्षांनी राहुरीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहेत, उमेदवारांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहेत, तेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी महाविकास आघाडीचा कलह आपण पाहूयात, परंतु प्राजक्त तनपुरे यांचा निर्णय काय होणार आहे, त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो। प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वीच राहुरीची पोटनिवडणूक लढणार हे त्यांनी जाहीर केलेलं होतं, परंतु ते कुठल्या पक्षाकडून लढणार हे त्यांनी निश्चित केलेलं नव्हतं। पण आता जी सूत्रांकडून माहिती आलेली आहे त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज खरेदी केलेला आहे। त्यांचे कार्यकर्ते हे बघा, ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले त्यांची यादी माझ्या समोर आहे। त्याच्यामध्ये अमोल दिगंबर गुलदगड नावाचे व्यक्ती आहेत, त्यांची डिटेल्स पण तिथे दिलेली आहे। आणि त्यांनी प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांच्या नावाने 4 उमेदवारी अर्ज नेलेले आहेत। पावती क्रमांक 60, 69, 62 आणि 63 असे 4ही उमेदवारी अर्ज त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने नेलेले आहेत। आणि 4ही अर्जांच्या समोर पक्षाचे नाव म्हणून अपक्ष लिहिलेले आहेत, म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कुठलाही उमेदवारी अर्ज खरेदी केलेला नाहीये। आता हे झालं प्राजक्त तनपुरे यांचं, त्यांचं अजूनही कुठल्या पक्षाकडून लढायचं हे निश्चित झालेलं नसलं, लढायचं मात्र त्यांचं निश्चित झालेलं आहे। सूत्रांकडून माहिती जी आम्हाला मिळालेली आहे त्यानुसार सोमवारी प्राजक्त तनपुरे हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरू शकतात। आता येऊयात महाविकास आघाडीतल्या संघर्षाकडे। सगळ्यात पहिला मुद्दा याच्यामध्ये काँग्रेसने या जागेसाठी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, बाळासाहेब थोरातांनी तर प्राजक्त तनपुरे आमच्या संपर्कातच नाही आहे अशा प्रकारचं विधान केलेलं आहे। त्यामुळे आपण काँग्रेसच्या नेत्यांपासून सुरुवात करूयात, त्यानंतर ठाकरे गटाची भूमिका काय आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात, तर राहुरीतून लढण्यासाठी आमच्याकडे 4 इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत। इच्छुकांच्या ऑनलाईन मुलाखती सुद्धा आम्ही घेतल्या। राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस लढण्यासाठी तयार आहे। येत्या 2 दिवसात आम्ही निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर करू। आता याच्यामधलं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, जर शरद पवार गट निवडणूक लढणार नसेल तर आम्ही लढण्यासाठी तयार आहोत। म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आहे की प्राजक्त तनपुरेंनी स्वतःच्या तुतारी चिन्हावरती उमेदवारी अर्ज खरेदी केलेला नाही आहे, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज नेलेला आहे। म्हणजे ते शरद पवार गटाकडून लढतील की नाही याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। म्हणूनच हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की जर त्यांचा पक्ष लढणार नसेल तर आम्ही तिथे उमेदवार द्यायला तयार आहोत, आम्ही 2 दिवसामध्ये आमचा निर्णय जाहीर करू। आता पुढे आज सकाळी बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगरमध्ये एक प्रकारे पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत एक महत्त्वाचं विधान केलं। ते काय म्हणाले, प्राजक्त तनपुरे हे काही माझ्या संपर्कात नाहीये, आम्ही आमचा उमेदवार देण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ, आमची स्ट्रॅटेजी मी सांगतोय, आम्ही उमेदवार देऊ आणि निवडून सुद्धा आणू असं सांगतात बाळासाहेब थोरात। आता बाळासाहेब थोरात याच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण बाळासाहेब थोरात हे केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। त्यामुळं जर ते म्हणत असतील की प्राजक्त तनपुरे आमच्या संपर्कात नाहीये तर मग काँग्रेस सिरियसली किंवा गांभीर्याने या निवडणुकीकडे लढण्यासाठी बघते। अर्थात अनेकदा महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्ष बार्गेनिंग पॉवर स्वतःची वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे दुसऱ्या पक्षाला काहीतरी द्यायचं असेल तर काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असतो। पण दोन्ही नेत्यांच्या जर तुम्ही एक प्रकारे त्यांचे मतं बघितली तर त्यातून त्यांना निवडणूक लढायची आहे हे संकेत त्यातून मिळतात। आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय आहे, तर शिवसेना, ठाकरे गटाने सुद्धा या निवडणुकीमध्ये किंवा उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आज जळगावमध्ये संजय राऊत गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावेळेला ते म्हणाले राहुरीतून शिवसेनेने लढावं अशी आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आमच्याही लोकांना वाटतं की राहुरीतून लढलं पाहिजे, परंतु महाविकास आघाडीत असताना भारतीय जनता पार्टीला फायदा होईल अशी कुठलीही भूमिका घेऊ नये, याबद्दलचा निर्णय तिन्ही पक्षांना बसून एकत्र घ्यावा लागेल असं संजय राऊत सांगतात। अर्थात
त्यांनी समंजस भूमिका घेतली असली त्या जागेबद्दल, तरी सुद्धा त्यांनी दावा सोडलेला नाही आहे की आमचे कार्यकर्ते सांगतात लढायचं. एक प्रकारे त्यांनी सुद्धा राहुरी विधानसभा मतदारसंघावरती दावा केला आहे. अर्थात आता शिवसेनेची ताकद सुद्धा त्या भागामध्ये आहे. म्हणजे अनिल राठोड नगरमध्ये असताना त्यांनी आजूबाजूच्या भागामध्ये स्वतःचं एक संघटन तयार केलेलं होतं आणि राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्याची सुद्धा काही गावं आहेत जिथे शिवसेनेचा पूर्वी काळी प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळं अर्थात हे त्याला दावे प्रतिदावे ठाकरे गटाकडून होऊ शकतात, तो वेगळा मुद्दा झाला. पण या दोन्ही पक्षांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका सुद्धा समोर आलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा या प्रकरणावरती भूमिका मांडली आणि त्यांनी केवळ राहुरीच नाही तर बारामतीच्या म्हणजे दोन्ही जागांवरती दावा ठोकला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही जागा आमच्याच आहे पारंपरिकरित्या. त्यांनी ते काय म्हणाले माध्यमांशी बोलताना की बारामती आणि राहुरीत काँग्रेस उमेदवार देते हे मला समजलं, परंतु दोन्ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. याबद्दल मी स्वतः प्रदेशाध्यक्षांच्या सोबत चर्चा करेन. म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत राज्यसभा निवडणुकीच्या वेळी चर्चेतून मार्ग निघाला होता, यावेळी देखील आम्ही चर्चेतून मार्ग काढू असं म्हणतात शशिकांत शिंदे. आता शशिकांत शिंदे असं का म्हणतात? कारण शशिकांत शिंदे यांच्या पक्षाला मागच्या वेळेला राज्यसभेची उमेदवारी मिळाली. अर्थात ते बिनविरोध निवडणूक झाली आणि शरद पवार महाविकास आघाडीच्या तिकिटावरती राज्यसभेवरती गेले. आता त्यांचा दावा असा आहे की राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याच्या आहेत. आता ही गोष्ट लपवण्याची नाही आहे, कारण राहुरी आणि बारामतीमध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लढलेले आहेत. अर्थात अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल, दोन्ही पक्षांनी या दोन्ही जागांवरती उमेदवार दिलेले होते. त्यांची ज्याची कुणासोबत आघाडी असेल तरी या दोन्ही जागांवरती जागा त्यांनी आपल्याकडेच ठेवलेल्या होत्या. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे तोच मुद्दा उपस्थित करत शशिकांत शिंदे राहुरीच्या जागेवरती दावा ठोकताना पाहायला मिळतात. पण मूळ प्रश्न जो आहे की महाविकास आघाडीमध्ये केवळ राहुरीच्या जागेवरून वाद का सुरू झाला आहे? संजय राऊत असतील किंवा काँग्रेस असतील किंवा अन्य पक्ष असतील, छोटे छोटे घटक पक्ष महाविकास आघाडीतले, ते बारामतीच्या सुद्धा जागावरती दावा ठोकतात. म्हणजे एक प्रकारे आपण संजय राऊतांनी जरी तशी भूमिका घेतलेली नसली तरी काँग्रेसने जानकरांना सोबत घेऊन एक प्रकारे बारामतीमध्ये उमेदवार देण्याची एक प्रकारे प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण आता आपण इथे जर बघितलं तर साधारण असं चित्र आहे की मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्यातून शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलेलं होतं. त्यामुळं ठाकरे गटात सुद्धा काही नेते नाराज झाल्याची चर्चा होती. ज्यावेळेला मातोश्रीमध्ये बैठक झाली त्यावेळेला शिवसेनेच्या मावळत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती की संजय राऊतांनी लगेचच शरद पवारांच्या नावाची घोषणा करायची काय गरज होती, असं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेलं होतं. त्यामुळं ठाकरे गटाला सुद्धा आता आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्याची त्यांची भूमिका असावी. दुसरं काँग्रेसला सुद्धा काँग्रेसने सुद्धा शरद पवारांसाठी ती जागा सोडलेली होती. त्यामुळं जर तीन पक्षांच्या एकत्र महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला जर जागा मिळते आहे तर पुढच्या कुठल्या तरी निवडणुकीमध्ये आम्हाला ऍडजस्ट करण्यात यावं, यासाठी जी स्पर्धा आहे ती स्पर्धा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुद्धा असू शकते. दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की दोन्ही जागा मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या आहेत, परंतु तिथे आपली स्वतःची ताकद दाखवून काँग्रेस बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून राहुरीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते का, किंवा संजय राऊत असतील ते सुद्धा तिथं जाण्याचा प्रयत्न करत आहेत का, हाच मुद्दा आहे. म्हणूनच हा मुद्दा तिन्ही पक्षांकडून लावून धरण्यात येतोय. दुसरी गोष्ट याच्यामध्ये नगरचं राजकारण सुद्धा आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये नगरचं राजकारण हे सातत्याने बदलतं आपल्याला पाहायला मिळतंय. हिंदुत्ववादाकडे नगरचं राजकारण हे जाताना पाहायला मिळतंय. बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यामध्ये तग धरेल का असा सुद्धा प्रश्न होता. म्हणूनच आता पक्ष रिवाईव्ह करण्यासाठी पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे जीव आणण्यासाठी सुद्धा बाळासाहेब थोरात ही भूमिका घेत आहेत का, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात निवडणुकीनंतर आता जरी बाळासाहेब थोरात सांगत असले की मी माझी रणनीती सांगतोय, आम्ही उमेदवार देऊन आणि निवडून आणू, असा कॉन्फिडन्स जरी बाळासाहेब थोरात हे सांगत असले तरी सुद्धा ज्यावेळेला राहुरीचा निकाल येईल त्यावेळेला जनतेच्या मनात काय आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पण सध्या राहुरीच्या या निवडणुकीवरती, पोटनिवडणुकीवरती तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, या महाविकास आघाडीमध्ये पेटलेल्या संघर्षाबद्दल, वादावादीबद्दल किंवा कलहाबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर भाजपने अक्षय कर्डिले यांना सुद्धा उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे अर्थातच सहानुभूतीचा फायदा त्यांना होऊ शकतो. प्राजक्त तनपुरे हे अपक्ष लढू शकतात, पण कर्डिलेंचे जे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत काही 2-3 नेते ते सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरू शकतात, त्यांच्यासुद्धा नावांची चर्चा सुरू झाली. त्यामुळं राहुरीच्या सगळ्या एकूण समीकरणांबद्दल, पोटनिवडणुकीबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या संदर्भातले अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मुंबई तकच्या व्हिडिओ आणि लाईव्ह सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अनेक अपडेट्स पाहायला मिळतील. पाहत राहा मुंबई तक.